या जगतामध्ये फक्त 5च देवता आहेत भक्तीच्या. किती? 5 देवता. 5 देवतांच्या व्यतिरिक्त भक्तीच नाही. पहिली देवता गणपती, दुसरी देवता भगवान शंकर, तिसरी देवता भगवान विष्णू, चौथी देवता आदिशक्ती म्हणजे जगदंबा माता, आणि 5वी देवता अग्नी देवता म्हणजे सूर्यनारायण. 5च देवता भक्तीचे आहेत. आणि या 5च देवता आपल्याला या भवसागरात मधून तारण्याकरता समर्थ आहेत. नाहीतर इतर देवता नाही. इतर देवतांची झाडणी तुकाराम महाराजांनी केलेली. चंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटा जे रडते मागते शिते अवदान. अरे त्यांचंच कल्याण झालं नाही, ते आपलं कल्याण करतील का? आम्ही कीर्तनामध्ये उदाहरण सांगतो. काल सांगितलं का? आता अशीच गडबड होणार आहे. कथा झाली का लगेच कीर्तनाला जायचं. काय सांगितलं काल? एका जणाला आजार झाला, आजार, डोळ्याचा आजार झाला. गेला डॉक्टरकडे. डॉक्टर साहेब 8 दिवसापासून आजार झालाय. म्हटले काय आजार झालाय? म्हटले झालं ना. मग तसंच जायचं. डॉक्टरचाच आजार गेला नाही तर आपलं काय जाणार? मग ह्या देवतांच ज्ञान नाही. हे अज्ञान आपल्या ठिकाणी केव्हाचं अज्ञान आतापर्यंत आपण सांभाळतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात या 5च देवता भक्तीच्या आहेत. यापैकी एक कुठला तरी देव आपलासा करून घ्या. केला का आपण एक देव? आपण बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्ताच्या देवळात, शुक्रवारी देवीच्या देवळात, शनिवारी मारुतीच्या देवळात, आणि रविवारी खंडोबाच्या, सोमवारी अशी तर आपली फजिती आहे. तुकाराम महाराज म्हणतात आपला तो एक देव करून घ्यावा. आणि आता बघा श्रावण महिना चालू आहे. सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवता कोणती? महादेव. लवकर या 5 देवता आहे ना, याच्यामध्ये लवकरात लवकर प्रसन्न करून घ्यायची देवता जर असेल ना तर ते महादेव. कारण ते कसे आहेत? शिव पाच देवतांमध्ये सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवता कोणती असेल तर ते भगवान शंकर आहे. शिवभोळा चक्रवर्ती भोळा बर का. नाही तर आपल्या महिला पण म्हणतात आमचे ना हे लई भोळे, आमचे हे ना लई भोळे. ती भोळ वेगळं, त्या भोळ्याला मराठीमध्ये बावलट म्हणतात. काय म्हणतात? महादेव भोळे वेगळे आणि हे भोळं वेगळं. दोघी जणी मैत्रिणी गप्पा मारत होत्या वाट्यावर आणि दोघींची स्पर्धा चालली. एक जण म्हटले आमचे ये ना एवढे भोळे एवढे भोळे एवढे भोळे. म्हटले किती? एवढे भोळे का साक्षात महादेवच. आता दुसरी गप राहील का? ती म्हटले तुझे तर काहीच नाही, आमचे एवढे भोळे एवढे भोळे. म्हटले किती? ती तर महादेवाच्या पुढचे. तुम्हाला नाही कळणार महादेवाच्या पुढे काय राहत. तेच म्हणायचंय तिला. पण भगवान शंकर भोळे आहेत पण ते भक्तांच्या बाबतीत आहेत. आता जाता जाता एक दृष्टांत सांगतो, सेवेला पूर्णविराम देतो, कारण मला जायचे दिंडोरीच्या पुढे. भगवान महादेव किती भोळे मग सांगू का? आता ते कोणाला काही देऊन टाकतात. 2 दृष्टांत अगदी 10 मिनिटात सांगतो. एक जण महादेवाची भक्ती करतो, भक्ती करू लागला, भक्ती महादेव प्रकटच नाही. मग एक दिवस दैवयोगाने महादेव प्रकट झाले. म्हटले बोल काय पाहिजे मागून घे. त्यांनी सांगितलं देवा काही दिलं का संपून जातं, असं दे का कधीच न संपणार दे. भगवान शंकर म्हटले तथाच. अदृश्य झाली, गेली निघून. याने पाहिलं इकडं तिकडं मंदिरामध्ये तर काहीच नाही, फक्त पिंड. मग तेवढ्यामध्ये त्याचं लक्ष गेलं, पिंडीवर मुठभर तांदूळ होते. काय होतं? तांदूळ. त्याने विचार केला आपण आलो त्यावेळेला पिंडीवरती तांदूळ नव्हते. आता ज्या अर्थी तांदूळ आहेत ना त्या अर्थी भगवान शंकराने न संपणार दिलं. म्हणून त्यांनी काय केलं, खांद्यावरलं उपरणं काढलं, खाली अंथरलं आणि त्या पिंडीवरले तांदूळ उचलले आणि उपरण्यावरती ठेवले.
पिंडीवरले तांदूळ उचलून उपरण्यावरती ठेवले का पिंडीवर दुसरे. मग त्याच्या गोष्ट लक्षात आली का देवाने न संपणार दिलं. पिंडीवरचं उचलायचं उपरण्यावरती टाकायचं, पिंडीवरचं उचलायचं उपरण्यावर. गाठोडं तयार झालं. गाठोडं मग याने विचार केला आता गाठोडं तयार झालं ना, पहिलं हे गाठोडं घरी नेऊन टाकू मग पुन्हा न्यायला येऊ. म्हणून ते गाठोडं उचलायला गेला आणि डोक्यावर ठेवलं का दुसरं गाठोडं तयार. त्याने विचार केला आता पिंडीवरले सुद्धा उचलायची गरज. मग त्याने काय केलं, डोक्यावर एक घेतलं आणि एक कमरेवर घेतलं. खालचं उचललं, कमरेवर घेतलं, तिसरं तयार. त्याने विचार केला आता एका खेपामध्ये 2 गठोडे. म्हणून तो घरी गेला आणि पत्नीला सांगितलं घर रिकामं कर. सगळं घर रिकामं केलं. डोक्यावरलं घरात टाकलं का दुसरं डोक्यावर तयार. कमरेवरलं गाठोडं टाकलं का कमरेवर दुसरं तयार. तो म्हटलं आता मंदिरातही जायचं गरज नाही, कारण भगवान शंकरांनी कसं दिलं, न संपणार. डोक्यावरलं टाकत राहिला, कमरेवरलं टाकत राहिला, डोक्यावरलं टाकत राहिला, कमरेवरलं टाक. अहो घर भरत गेलं ना, संपूर्ण घर तांदळाने भरलं. आता फक्त 2 गाठोडे टाकले का घर भरणार. आणि त्याने विचार केला आता शेवटचे 2 टाकायचे. म्हणून शेवटचे 2 गाठोडे टाकायला गेला. जसा खाली पडला तसा वर त्याला घराच्या बाहेर काढलं. आणि मग पुढची तयारी चालू झाली. कोण फोन करतं, कोण बाजारला जातं, कोण काय करतं, कोण काय करतं. प्रसंग डोळ्यासमोर आणा. ताटी मांडलेली आहे, पाहुणे जमलेले आहेत, धूर चालू आहेत, पाणी तापत आहेत. आणि सर्व तयार झाल्यानंतर त्यांनी काय केलं, सर्व पाहुणे मंडळींनी त्याला उचललं, आंघोळ घातली, उचललं, ताटीवर ठेवलं का दुसरं मड तयार. लोक म्हणे आता ही काय बला झाली. पण आता एक काम करू, पहिलं याला नेऊन घालू. पण खांदेकरी म्हटले हे उचललं का डबल होत. म्हणून त्यांनी काय केली, ती ताटी उचलली ना, ताटी सगट उचललं, ताटी सगट तयार झालं दुसरं. मग आता खांदेकऱ्यांनी कसं तरी खांद्यावर घेतलं, निघाले. आणि हे राम हे राम असं भजन करत करत चालले. आणि खांदेकरी एकमेकांना सांगू लागले आता हे विसाव्याला सुद्धा ठेवायच्या लायकीचं, हे खाली ठेवलं का डबल होत, खाली ठेवायचं नाही. म्हणून खांद्यावरचे खांदेकरी म्हणे विसाव्याला फक्त उभं राहायचं, खाली ठेवायचं. पुढं सांगितलं चिता तयार करा, आता खांद्यावरून डायरेक्ट चितेवर ठेवायचंय. आणि मग चिता तयार केली. आणि मग खांदेकरी ज्या वेळेला स्मशानभूमीत गेले, चिता तयार आहेत. आणि मग सगळ्या खांदेकऱ्यांनी, चौघाच्या चौघ खांदेकऱ्यांनी खांद्यावरलं मड उचललं, चितेवर ठेवलं का दुसरं मड खांद्यावर तयार. खांदेकरी म्हटले आता हे आपण आठवलो. आता अहो 1 ठेवलं, 2 ठेवले, 3 ठेवले मडे. खांदेकरी म्हटले आता कवर ठेवत राहायचं. एक खांदेकरी हुशार होता, तो म्हटलं एक काम करा, आपण काय करतो, खांद्यावरलं मड ठेवलं का जागीच उभे राहतो. म्हटले मग काय करायचं, आपण एक काम करायचं, 1, 2, 3 म्हणायचं, 4 दिशेला चौघांनी पळायचं मड टाकून, बरं का चितेवर. ठरलं. चौघांनी 1, 2, 3 म्हटलं, खांद्यावरलं मड चितेवर टाकलं, चौघ 4 दिशेला पळाले, प्रत्येकाच्या खांद्यावर एक. ते मड शेवट खांदेकऱ्यांना घेऊनच गेलं. भगवान परमात्मा देतो, काय देतो, कोणाला देतो. आता ती शिवरात्रीची कथा तुम्हाला माहिती आहे ना. शिकारीला जातो, दिवसभर उपवास घडतो, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, बायका मुलं उपाशी आहेत म्हणून तो शिकार करण्याकरता जातो. दिवसभर शिकार मिळत नाही, पण घरी तसं जायचं नाही, मुलं उपाशी राहते. संध्याकाळ होते, एका सरोवराच्या तीरावर बसतो, विचार करतो आता संध्याकाळच्या वेळेला कुणीतरी प्राणी पाणी प्यायला येईल. म्हणून एका झाडावरती नेम धरून बसतो. ऐका बरं, ते झाड कशाचं होतं माहितीये का, बेलाचं होतं. नेम धरला पानाचा, पण डोळ्यासमोर आलेली पानं तो तोडायचा आणि खाली टाकायचा. पानं कशाची होती, बेलाची पानं तोडायचा, खाली टाकायचा. खाली पुरातन भगवान शंकराची लिंग होती. ती पानं कशावर पडत होती, पिंडीवर पानं पडत होती. दिवसभर उपवास घातला, पिंडीवर पानं पडली. आता त्या शिवपुराण कथेमध्ये मोठमोठे
मला एवढंच म्हणायचंय, कुठल्याच प्रकारचा भगवान शंकराचा जप नाही केला, त्याच्या नावाने उपवास नाही केला, त्याच्या नावाने बिलपत्र नाही वाहिले, पण भगवान शंकर त्याला प्रगट झाले ना, एवढं भोळं दैवत आहे. म्हणून भगवान शंकरा एवढं भोळं कुणीच नाही. आता आज सुद्धा आपण ज्या नगरीमध्ये राहतो ना, ही बाणासुराची नगरी, भगवान शंकराचा निश्चित भक्त. आता ती कथा सांगायला लागलो तर पाऊण तास जाईल, त्याकरता ती आज नको. पुढे जर ज्ञानेश्वरी भावकथेमध्ये भगवान शंकराचं चिंतन आलं तर या संपूर्ण सिन्नर नगरीची कथा आहे. याचं पहिलं नाव काय? शनितपूर. याचा राजा कोण? बाणासूर. भगवान शंकराचं भगवान कृष्णाचं युद्ध याच नगरीमध्ये कसं झालं आणि हे 12 ज्योतिर्लिंग कसे तयार झाले, याचं समग्र चिंतन आपण पुढच्या कथेमध्ये पाहू, जसा वेळ मिळेल तसा. आज सुद्धा मला बरंच लांब जायचंय, त्याच्यामुळे पुढचा इतिहास आपल्याला इथं थांबवायचा आहे. झालेली ज्ञानेश्वरी भावकथा या ठिकाणी समारोप करतो. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंविद्या आत्मरूपा. माझी काहीच चूक नाही. मी इथं 2:45 येतो. तुम्ही किती वाजता येता सांगा बरं? 2:45 येतो मी. तुम्ही कुठे गेले? आज उशिरा सुटलं का? हा, उद्या येतील ना, पण उद्या लवकर या. मी 2:45 येतो. 3 ते 5 बरोबर कथा होईल. म्हणजे मग 2:30 इथून गेलाय का? मग बरोबर आहे. त्यांचा काय दोष विचारायचा? 5-6 तास बसायचंय, पारायण करायचंय. म्हणून असो, आपली झालेली प्रवचनाची कथेची सेवा याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. जय ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर.